जर पंढरपुराचा मालक तुमच्या गावामध्ये कीर्तन चाललं इथपर्यंत जर देवाची हजरी येत असेल, देव हजरी लावत असेल, मग आपल्या कानादेशाची श्रीमंती म्हणजे कानुबाई माता असेल, वणीगडाची देवी असेल, देवी येत नसेल का? जर पंढरपुराचा मालक इथे येतोय म्हणजे आपण कानादेशात राहून आपल्या कानादेशाची देवी, हो आमच्या नांदुरी गडाची सप्तशृंगी असेल, इकडे आमच्या कानादेशामध्ये कानबाई माता बसवतात, देवी आली नसेल का? मग जर देवी आलेली आहे तर अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात, मग चिंतनाकडे वळूयात. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. वाई खेळत आली याल मायला कुशल खेळू द्या, आई खेळत आली याल मायला कुशल खेळू द्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. ओ माय खेळत आली यान मायला कुशल खेळू द्या, आई खेळत आली यान मायला कुशल खेळू द्या. क्या बात आहे. हा टाळ्या झाल्या पाहिजे महाराजांसाठी. विठ्ठल विठ्ठल हरी हरी प्राप्तीची उपाय धरावे संता जेते पाय, नेने साधती साधने तुटती बाबाची बंधने. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग. शांती ब्रह्म पैठणीवशी एकनाथ बाबा यांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या आणि बाळू मामांच्या सेवेसाठी निवडला. विठ्ठल विठ्ठल. कार्यक्रम किम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे, तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगानं. खरं तर बाळू मामांची पालखी आलेली आहे आणि ते पालखी सोहळा निमित्ताने आजचं मला वाटतं दुसरं कीर्तन आहे. उद्या अजून आहे ना? हां, 3 दिवशी कीर्तनाचा कार्यक्रम आहे. कालच्या दिवशी महाराज आप्पा महाराज होते. हां, मस्त आप्पा होते ना काल. आणि आजचा दुसरा दिवस, उद्या पुन्हा कीर्तन आहे. मला आनंद वाटेल या गोष्टीचा की भैया बाळू मामांची पालखी येते आणि पालखीमध्ये कीर्तनाचं आयोजन करतायत आणि ते पण सगळे तरुण. मला वाटतं अहिल्याबाई होडकर मित्र परिवार, हो राजमाता अहिल्यामाता होडकर. खरं तर धनगर समाजावर बाळू मामांचे पण तेवढेच उपकार आहे, अहिल्यामातांचे तेवढेच उपकार आहेत. राजमाता अहिल्यामाता देवी. आणि तिसरं व्यक्ती कोण? कीर्तन समजतं का तुम्हाला? कीर्तन हा हो रसभट्टवाल्या बहिणीसो बोलू नका बरं. पहिलेच मग तब्येत बरी नाही आको त्या मग तुम्ही किडा पाडशात, मग कसं होईन? बरेच बाहेर गावावरनं लोक आलेले आहेत ऐकण्यासाठी. थोडं तुम्ही 2-4 लोक बडबड करतात, पण इथं कमीत कमी आता नाही म्हणलं तरी 20-25 हजार लोक आहेत महाराज. हो, एवढे लोक नाराज होतात नाही का? ऐकायला आलेले लोक नाराज होतात. म्हणून सगळ्यांना विनंती असेल, कीर्तनात व्यर्थ बडबड करायचं नाही. एखादा कीर्तनकाराने क्वेश्चन केला, प्रश्न केला तर उत्तर द्यायचं, व्यर्थ बडबड करायचं नाही. लई मोठं पाप आहे बरं कीर्तनात बडबड करणं म्हणजे. आता तुम्ही इथं कीर्तन ऐकायला आला आहात, पुण्य कमवायला आला आहात, तर न कळतच पाप नका करू. तरुण भावांनी कीर्तनाचं आयोजन केलं, मला या गोष्टीचा साथ अभिमान वाटतोय. नाहीतर जवळ तरुण, कीर्तन हा विषयच नाही तरुणांचा. मग तरुणांचा कीर्तन हा विषयच नाही, पण आयोजकही तरुण आहे
आणि ऐकायला येणारे सुद्धा तरुणच जास्त आहे. विठ्ठल विठ्ठल ज्यांच्या अनुषंगानं मला तुम्हा मातापित्यांचं दर्शन घडलं ते आपल्याच गावाचे सगळ्यांचे लाडके असणारे आमचे श्रावण दादा, बरोबर आहे ना? हां, दादांनी मला कॉल केला, मला म्हटले काही झालं बाबा तुम्हाला यावं लागेल. त्यांच्या अनुषंगानं, सगळ्या तरुणांच्या अनुषंगानं, गावकऱ्यांच्या मार्गदर्शनानं सगळ्यांनी नियोजन केलं. रविकिरण महाराजांना तारीख द्यायची. सगळ्यांच्या अनुषंगानं तुम्हा मातापित्यांचं दर्शन घडलं. ज्यांच्यासाठी तुम्ही जमलात ते म्हणजे बाडू मामा. बाडू मामा नेमके कोण आहेत? तुम्हाला कालचे कीर्तनकार सांगून गेले असतील, सांगी जायलेत ना? काल दिन होतात का तुम्ही? हां, मग ऐका. जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते तेव्हा तेव्हा भगवंत अवताराला येतात. जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते, काहीतरी संकट येतं, तेव्हा तेव्हा भगवंत जन्माला येतात. आणि इथं तसंच काय झालं, 1800 मध्ये, सन 1892 मध्ये भगवंताला वाटलं, शंकर भगवंताला वाटलं की मी धर्माचं कार्य करण्यासाठी काहीतरी समाज वाम मार्गाला जातोय, समाजाला मार्ग दाखवण्यासाठी मला जावं वाटतं. आणि भगवंत आहे ना, तो जादूगारा जेव्हा जेव्हा समाजाला आपली भाषा मा जो झटका येतस ना, तो देव बरोबरी लागस. हा, नाहीतरी लोकेशनी मानसिकता तशीच शेवा, सुख मा काय देव याद येत नाही, दुःख माझी याद येस. हो, अचानक लॉटरी लागू द्या बरं 50-50 लाख रुपयाने, तुम्ही पहिले मंदिर मा जाशात, पहिला पोन साल आल राही 50 बरं, डायरेक्ट 50 भेट घ्या बरं भाऊ. हा, आणि कांदा स्वर रोगुनात का मग मंदिर मा जाता, देवबा तुम्ही काय खरा ना नाही रे भो, आव खरा. भगवंत महादेवाला, शंकर भगवंताला वाटलं मला समाजामध्ये काहीतरी चांगलं कार्य करावं लागेल. मग चांगलं कार्य करण्यासाठी शंकर भगवंत अवताराला येत आहेत. पण अवतार घ्यायचा, मला जन्माला यायचंय, पण कोणाच्या पोटी जावं हा प्रश्नचिन्ह आहे. कारण आमचे संत सांगतात ना, शुद्ध बीजापोटी फड रसाळ गोमटी, बरोबर आहे ना? हो, माय बापांची कूक पवित्र असली पाहिजे तर मुलं चांगले जन्माला येतात. पण साक्षात जगाच्या मालकाला जर का जन्माला यायचंय तर आई बापांची कूक सुद्धा तेवढी पवित्र असणं गरजेचं आहे, बरोबर आहे की नाही? आई बापांची कूक सुद्धा तेवढं पवित्र असणं गरजेचं आहे. कारण आई बापांचे संस्कार चांगले तर लेकरं चांगले घडतात, अन्यथा अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. बाप जर पेत असेल एवढे चांगले लोक आलेले आहेत राव, तुम्ही काय घाण करताय? याच्यामध्ये माझी मानसिकता जाते ना सांगायची, ए काल बसणार काही नाही रे मागे काय रे. हर लोक नुसतं दकाना 70-70 देतात, आता दकाना सोडित आता काय की ना बानर सुरूत ना मग विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भगवंताला होतं, महादेवाला अपेक्षा की मला आता मृत्यू लोकांमध्ये जायचंय, पण जाताना मायबाप सुद्धा चांगले निवडावे लागतील, ज्यांचा पुण्याचा साठा असेल. हो, आणि सांगतो बरं का, लक्षपूर्वक आहे का, ज्यांचा पुण्याचा साठा असेल तिथं भगवंत दर्शन देतो. इथं तर जन्माला येणार आहे, मग ज्यांच्या घरात जन्माला येणार आहे त्यांचंही पुण्य असलं पाहिजे ना बाबा, बरोबर आहे की नाही? हो, ज्यांच्या घरी जन्माला येतात ते काय साधारण नव्हते, ते सुद्धा पंढरपुराच्या मालकाचे वारकरी होते. विठ्ठल वारकऱ्याच्या घरात महादेवाला वाटलं मला जन्माला जायचं आहे ना, जन्म घ्यायचा आहे ना, मग कोणीतरी चांगलं परिवार बघावा लागेल. आणि कसं आहे ना, तो देव आहे, महादेव आहे, तो देवाचा देव आहे, त्याला जर अवताराला यायचं असेल तर तो नेमकं ठिकाण देईन, बरोबर आहे ना? असा आपल्यासारखा काही करीन का तो? थोडक्यात सांगतो, लक्षपूर्वक आहे का, आई बापांची खूप पवित्र तर लेकरं चांगली जन्माला येतात. हा तर महादेव जन्माला येत होता महाराज. हो, साधारण लोकांसाठी सांगतो, मायबापांची खूप पवित्र असेल तर चांगली लेकरं जन्माला येतात.
फॉर एक्झाम्पल लक्षपूर्वक आहे का, एक पोरगा लहानपणापासून चोऱ्या करत होता. पोरग चोऱ्या करायला लागलं लहानपणापासून. आता ते लग्न करण्याच्या वयात आलं. योगायोग असा तो भाऊ चोऱ्या करे, त्याला लगीन करत, त्याला बायको बी तशीच भेटणी चोरटी. पण ती बहीण अशा छोट्या मोठ्या चोऱ्या करे बा. गलीमाई चालता चालता कोणा डब्बा उपाड दे, कोणा वाट्या उपाड दे, ढाकल्या चोऱ्या करे. आता दोघं चोरटे आहेत, यांच्या पोटी संत जन्माला येणार आहे का? हा, दोन्ही चोरटे आहेत नवरा बायको, यांच्या पोटी संत जन्माला येईन का हो? अपेक्षा ठेवायची नाही महाराज. पोरीला दिवस गेल्याच्या नंतर डिलिव्हरीची वेळ आलेली, भाडणपणाची वेळ जवळ आलेली. या पोरीला नेलं दवाखान्यात. डॉक्टर साहेबांनी जो लेटवलं टेबलावर, चेक केलं, म्हणले या पोरीचं शिजर करावं पडेल. करा म्हणले लवकर शिजर. आता शिजरही झालं, बाळ जन्माला आलं. पण थोड्या दिवसाच्या नंतर, 15 दिवसाच्या नंतर लक्षात आलं पोरग एक मोठंच काय सोडत नव्हतं. पोराच्या मायच्या बापाच्या लक्षात आलं पोराच्या हातात काहीतरी नुक्स असली पाहिजे, काहीतरी प्रॉब्लेम्स असला पाहिजे. पोरग मुटकावून सोडत नाही. या वैद्याला दाखव, त्या डॉक्टरांना दाखव, हो त्या बघतल्या दाखळ बडीकडे फिरवणार. गुण काही लागे नाही. एक सुज्ञ बाबा होता, ते बशेल बाबासारखा अनुभवी, अनुभवी बाबा होता. मी अनुभवी त्यासलेस का म्हणा माहिती आहे का, त्या बसेल आहेत ना तवस ना त्यास ना चेहऱ्यावरनं तेज नाही जाय राय ना, इथला भारी बसेल. बाबा असं दिल खोलीन जर बसनात ना, मायच्यान सांगस, मायच्यान येल संकट सुद्धा टईजास बर. हा, आणि खुशीतला रावा बाबा. आता तुम्ही येत ना, तुमले देखील सांग राहा, खुशीतला रावा ना माणूस नाही की आपला दुश्मन आपल्या दकीशने बिनकामना बहीण मर जावायला पाहिजे, इथलं खुश राहा. हा, हला काय विषय रे घर मग. आणि तुमले सांगू का, घर असं कोणतंच नाही की त्या घरमा दांगडू नाही, पण बाहेर निघता नाईट एकदम वजनात निघू. हा, हसत खेळत. हो, बाकी ना त्या मर जातात दकी. आणि काय लोकेश लिहिला स्वतःना दुःखमाने दुखी येतच, दुसऱ्यानं सुखमा दुखीच येतच. बराच लोकेश येतात, तेवढं बरं आहे बा. आटे कीर्तन मग तसा नाही येईल. आटेनं काहीच सांगा नाही मी. हा, इथली गर्दी मग कोण सांगत बटी आटेनं. एक बुक्का मारा तरी सुद्धा सापडू देवात नाही. आटेनं कसा सांगा ना बा आपण. जीवन जगायची तर काही लोकांकडनं शिकण्यासारखी असते. बाबाले मुद्दामच विचार. बाबाचा चेहरा, बाबा 55-60च्या पुढे बजेट आहे ना. हां 55 ना. हां, बाबांचं वय 55 आहे, बापासारखे आहेत, पण चेहऱ्यावर तेच बघा ना कसं वजनात आहे. हां, आणि 8 25 ना तंगड्या तिरप्या टाकतस हो भाऊ. एक चालता असे तंगड्या तिरप्या पडत. तो म्हणे रस्ता मग खड्डा आहेत, खड्डा नाहीत रे, तू तंगड्या डिल्या पडायनात रे. रस्ता मग काय खड्डा, खातच नाही चांगलं. हो, सुज्ञ बाबा होते, ते म्हणले अरे तुम्ही बऱ्याच ठिकाणी फिरून आणलं, एक काम करा ना, एखाद्या मानस रोगतज्ञ डॉक्टरांकडे न्या म्हणले बाळाला. बोलू नका मागचे दादा, बोलू नका दादा. तुमच्या सगळ्यांच्या पाया पडून सांगतो, तुम्ही माझे भाऊ आहात, मला तुमचा अपमान करायचा नाही, सगळ्यांच्या पाया पडून सांगतो. पण आता हद वय गई, जर किडा पाडा तर मी काय बी बोलू शकस बरं. हां, मी नीज बी आहे, तुमले वाटच आहे उभे आई जाई भाऊ. मी कायम कागदपत्र सांगेल इन फिरस, विठ्ठल विठ्ठल काय तुम्ही तुमचं चर्चा करतात, पण इथं मला सुचत नाही माझं काही चुकतंय का. असं होतं, एवढा समाज बसलेला सगळ्या भावांना सांगतो कोणीच काही बोलू नका. आणि मी तरुणांची बाजू मांडायला आलेलो असतो, नेहमी तरुणांचीच बाजू मांडतो. तर तुम्ही मला समजून घ्या दादासाहेब. विठ्ठल 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 मानस रोग तज्ञ डॉक्टरांकडे नेलं पोराला टेबलावर लेटवलं. डॉक्टर हुशार होता. डॉक्टरच्या गळ्यामध्ये 2 तोळ्या सोन्याची चैन होती. 2 तोळ्याची चैन होती सोन्याची. त्या पोराच्या समोरून अशी चैन फिरवली, सोन्याची चैन पोराच्या समोरून फिरवली. पोरान पटकन हात सोडला, पटकन चैन धरली. हा, डॉक्टर म्हणे आपला प्रश्न सुटला. पण जेव्हा चैन धरली ना, चैन धरण्यासाठी हात मोकळा केला ना, तेव्हा त्याच्या हातातून 5 ग्रॅमची अंगठी खाली पडली. हा, तपास लावला
तपास लावला तर असं सिद्ध झालं, डिलिव्हरी करता करता नर्सन आत्मा उपाडीन तिथं भाऊन. हा कशाचा परिणाम आहे? कशाचा परिणाम आहे? दोघं चोरटायचं म्हणल्यावर यांच्या पोटी संत जन्माला येणार आहे का? हा, अपेक्षा काय ठेवायची? हो, आता इथं महादेव जन्माला येतात, वारकऱ्याच्या घरात जन्माला यायचे. हो, आणि ऐका ना, ज्या आईच्या पोटी भगवंत बाडू मामा जन्माला येणार होते, त्या माईने सुद्धा भगवंताकडे मागणी मागितली होती की देवा, तुझ्याकडे आतापर्यंत काहीच मागितलेलं नाही, पण आता तुझ्याकडे मागावं वाटतंय आणि तुला द्यावं लागेल. देवा, आमच्या संतांची जशी मागणी तशी त्या आईची सुद्धा मागणी होती, सुंदर आईची. देवा, असा मुलगा जन्माला घाल माझ्या पोटी की त्या पोरानं समाजाला मार्ग दाखवला पाहिजे जगण्याचा, असा समाजाची सेवा करेल असा. आणि माझ्या भगवंतानं सुंदर आईची हाक ऐकली आणि महादेवानं सुंदर आईच्या उदरात सामावले. आता ऐका, दिवस गेले तर माईला डोहाडे लागतात, डोहाडे. सुंदर आईला विचारलं, तुला काही खावं वाटतंय का? त्या आईनं सांगितलं, मला काही खावं वाटत नाही, मला काही प्यावं वाटत नाही, मग मला नंदीवर बसून फिरावं वाटतंय म्हणले. नंदीवर बसून फिरावं वाटतंय, काय कारण होतं? कारण काय होतं? पोटात कोण होते? स्वतः शंकर भगवंत उदरात होते. हो, दुसऱ्यांदा विचारणा केली, म्हणले तुला काय वाटतं? म्हणले मला स्मशानात जाऊन एक राऊंड मारावा वाटतोय. का? स्मशानात कोण राहतं? स्मशानात कोण राहतं? हा, प्रेत असतात, भूत असतात. आणि भूत म्हणजे शंकर भगवंताला आवडणारे. भूते वेताळे नाचती, नाही का, हर्षयुक्त उमापती. हो, ते भूत वगैरे आवडतात महादेवाला. म्हणून प्रत्येक गोष्ट जी शंकर भगवंताची होती तीच इकडे आईला घडत होतं. आणि बरोबर सोमवारचा दिवस आहे, द्वादशीची वेळ आहे, आणि माझा भगवंत संताच्या रूपात जन्माला आला. बोला बाडू मामा, बाडू मामाच्या नावानं, बाडू मामाच्या नावानं, बाडू मामाच्या नावानं, बोला बोला बाडू मामाच्या नावानं. विठ्ठल 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 बाडू मामाच्या जीवनामध्ये असे भरपूर अनुभव आहे, ते तुम्हाला कीर्तनकारांनी सांगितले असतील किंवा तुम्ही ऐकून आहात बऱ्याच गोष्टी. पण मला बाडू मामाचा जन्म सांगायचा होता. बाडू मामा कोणी दुसरे तिसरं कोणी नाही, शंकर भगवंताचा अवतार आहे. आणि ते जरी संत असतील पण खरं तर भगवंत आहे. विठ्ठल विठ्ठल भगवंत हे सिद्ध करण्यासाठी अजून सांगतो तुम्हाला. जेव्हा कृष्ण भगवंतानं माती खाल्ली, माती खाल्ल्याच्या नंतर यशोदा मैया सांगते, बेटा का करत हो लाला? कचू नाही मैया, काय खाल्लं? तोंड दाखव म्हणले. आ केलं ना तर ब्रह्मांडाचं दर्शन यशोदा मैयाला घडलं. तसंच माझ्या बाडू मामाला माझ्या भगवंतानं थाळी दिलेली, त्या थाळीमध्ये साक्षात त्यांच्या मित्राला देवाचं दर्शन झालंय. विठ्ठल विठ्ठल म्हणून तर आजचा अभंग घेतलाय. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर अगोदर संतांचे पाय धरावे लागतील, तर भगवंताची प्राप्ती. अजून मला प्रश्न विचारायचा आहे, लक्षपूर्वक ऐका. जर आमदाराला भेटायचं असेल तर अगोदर पीएला भेटावं लागते. मोठ्या डॉक्टर साहेबांना जर भेटायचं असेल तर अगोदर कंपाऊंडर दादाला भेटावं लागतंय. प्रिन्सिपलला जर भेटायचं असेल तर अगोदर शिपाई काकांना भेटावं लागतंय. मग सोपी गोष्ट आहे, जर प्रिन्सिपलला भेटण्यासाठी शिपाई काकाला भेटावं लागतं, आमदाराला भेटायचं असेल तर पीएला भेटावं लागतं, चांगल्या मोठ्या डॉक्टरांचं जर जवळ जायचं असेल तर अगोदर कंपाऊंडरला भेटावं लागतं. मग इथं ब्रह्मांडाच्या धनीला जर भेटायचं असेल तर मध्यस्थी कोणीतरी असणं गरजेचं आहे. आणि मध्यस्थी येणारे म्हणजे संतांची गाठभेट झाली की भगवंत लवकर भेटतो. विठ्ठल विठ्ठल
संत भेटले, संत भेटल्याच्या नंतर भगवंत भेटतो. पण संत भेटणं एवढं सोपं आहे का? संत भेटणं एवढं सोपं आहे का? आता तुम्ही आमच्या सारख्यांना पांढरे शुभ्र कपडे बघितले की तुम्ही म्हणतात की महाराज लोक संत असतात. कदाचित कुठं तरी चुकतोय. विठ्ठल पांढऱ्या कपड्यामध्ये राहणारे संतच असतील त्याची नो गॅरंटी. काही काही दिसाले पांढरा शुभ्र दिखतस पण आतून लई काळा राहतस. विठ्ठल विठ्ठल हा उदाहरण म्हणून सांगेल. पाण्यामध्ये उभा राहतो तो पक्षी, त्याचं नाव काय आहे? बगडा. बगडा बगडा दिकाल एकदम दव्या बरोबर. उभा राहताना सुद्धा एका पायावर उभा राहतो. कोण? बगडा. बगडा माहिती आहे ना तुमले? तुमले बहिणी सोन माहिती आहे ना? हा दिखाले एकदम पांढरा शुभ्र आहे, दव्या बरोबर आहे. उभा राहताना सुद्धा एक पायावर उभा राहस. बरोबर आहे ना? ते जे कीटक आहे पाण्यातले जे माश्या, ते मासे कीटक त्या बदकाकडे पाहतात आणि विचार करतात इतका पांढरा शुभ्र दिसतोय, एवढा पांढरा शुभ्र दिसतोय, एका पायावर उभा आहे म्हणजे हा नक्कीच हरिद्वारचा साधू असला पाहिजे. कारण दिसायलाही पांढरा शुभ्र आहे. बरोबर आहे ना? दिसायलाही पांढरा शुभ्र आहे. उभा राहताना सुद्धा एका पायावर उभा आहे म्हणजे तप करतोय, मोठा महात्मा असला पाहिजे. ते कीटक त्या दव्या बगडावर विश्वास करलेतच आणि आजूबाजू फिरायला लाग जातच. हाव काय नुकसान करावं नाही बो असं. तो बरोबर त्यासले विश्वास मा लिहिलेस त्या जोडे चरायला लागणार का? बरोबर तो उचलेल पाय डोकावर ठेदेस. कोण? हा बगडा. असा गणच बगडान जातणार राहतस. दिखतस वेगळा राहतस वेगळा. विठ्ठल ऐका, माझ्या कीर्तनातून भगवंत सांगेलच, संत सांगेलच, पण मी जगायची पद्धतही सांगून जातो. जगायचा आनंद घ्यायचा असेल ना तर एकमेकना किडा पाडा नाही. जीवनना जर आनंद लेना होईल ना एकमेकना किडा पाडा नाही. पण काय काय लोकेशला इतली घाण सवय पड जायची. बोलू नका. काही काही लोकांना अशी घाण सवय पडून गेली आहे का त्यांना कोणाचं चांगलं होत आणि बघवतच नाही महाराज. हा पण तुम्हाला सांगतो तरुण भावांना, आपल्या कीर्तनातून मेन संदेश सांगून जाणार आहे. जीवन जगत असताना एखादं पोरग जर काही करायला निघणं, काका एखादं पोरग जर काही नवीन काही करायला निघणं, बाकी नसले किळा पाळांचा वैराज त्या पोऱ्याला दकीश नाही. या रिकामा चौकटवाला वटावर बटीश नाही. का रे तात्या? बाय अहो भाऊसाहेब ना पोऱ्या येळानगत काही बी करच भाऊ. माको तात्या त्यांना तीन जास्त वाय बार रास. जाऊ दे रे येड चालत दे. दोन्ही त्यांना किडा पाड राहतात. 6-8 महिना मग तो पोरगा जर सक्सेस होई गया, या दोन्ही किडा पाडणारा त्यांना अंगणमा जातात. बावड्यो पेडा बिडा कोय कॉड राहणार गु कायले तो काय कर राहता तो किडा पाड राहता. ते पेडा मांग राहा ना एक बुका मामुका कटाव तुले. म्हणून जगायची पद्धत शिकणं गरजेचं आहे. आणि मला कीर्तनातून ते सांगायला आवडतं. एकदम आनंदमा जीवन जगो. बरोबर आहे. यानं असं होई गे त्यानं तसं होई, याने निघ गई त्याने पै गई. ओ भाऊ तू टाय का बट रे तुना किराणा कोणी उचली निघ जाय रे. विठ्ठल विठ्ठल आणि लोकांची मानसिकता झालेली स्वतःच्या दुःखात एवढे दुःखी नाही एवढे दुसऱ्याच्या सुखात दुःखी लोक. एक म्हातारा उंच ओटानं घर होता तोटे बसेल होता. मी जवळ गो म्हातारा असा तोंड पाडीन बसेल होता. तोंड उतारीस नाही म्हणतं का हो बाबा इथला नाराज का बसशील का? हो म्हणे महाराज 3-4 वर्ष पहिले पावसाळा कमी होईल होता. काय नाही म्हणे महाराज इयरले पाणी नाही शे म्हणे. म्हणता बाबा इथलं काय टेन्शन लिहिरा ना तो इयरले पाणी नाही म्हणीशन काय जाय. आपलं 90% लोकच नाही इयरले पाणी नाही शे. ते का तुम्हाला एकला नाही इयरले पाणी नाही का? ते नाही हो म्हणे महाराज. म्हणता मग म्हणे इयरले पाणी नाही आई गोष्टानं मला विचारच येत नाही. म्हणतं मग म्हणे बाजूवालानी आटी राहिनी नाही म्हणे. मला सांगा कितला वायबार धंदा आहे त्या. हां अरे भैया
दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद घ्या, बरोबर आहे की नाही. एखादानं पोरग तोत्र्या का बोले ना, पण त्याला देखील खुश व्हायचा, त्यानं मायबापले बी आनंद वाटी मन पोऱ्याला लाड करायना. पण बाकी ना असं आहे ना, दुसरा ना पोरे थोडं का तोत्र बोले ना, अ बोबड्या, आणि स्वतः ना मग बाका देबू मग बाका देबू, मग मन भाडा काय मज्जा न बोलत तू ना, भाडा मज्जा न एक बुका मामुका का टाकू. अरे कोण गरीब न पोऱ्यानं लगीन व्हायना ना, आळात निरातले बडाचा नाचिले हो, आनंदी जीवन जगायची पद्धत सांगतो. कोणा का पोऱ्यानं लगीन राह ना, हाडात मा बडाचा नाचिले हो, पण बाकी ना वट्टावर पटीन विचार करतो व ते वय कस काय उपाडी रही वय म्हणा 34 वर्ष नाव आहे की अजून टाया बटी राह ना. तुनी नीतिमत्ता चांगली नाही, पुरा 42 नाव आहे तुना. क्योंकि भैया करम तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासिया, करम तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासिया, और नीयत तेरी अच्छी तो घर में मथुरा कासिया. केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, कर्म केले तेची भोगाले. उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, आपल्या आजूबाजूला चेक करा. साई दिनेश बच्छाव, 9 वर्षाचा मुलगा हरवलाय, गर्दीमध्ये कुठं बसला असेल, रडत असेल तर त्यांनी आड ऑफिसमध्ये जमा करजा. तेवढंच होतं ना. विठ्ठल विठ्ठल काय नाही, इथंच असेल कुठं जवळपास. बघा कोणाच्या आजूबाजूला बसलंय का पोरग. पोरग एकटा असेल तर रडतच असेल, बघून घ्या. हा, पांढरा शुभ्र बघितला कावडा आणि त्याच्यावर विश्वास केला. काही सर्व सारखे असतात असं नाही, मी काही मुद्दाम बोलतोय. काही दिसायला वेगळे आणि आतून जरा वेगळे असतात, आणि तिथं आपण फसतो. आपल्याकडे एक म्हण आहे, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. बाबाजी बरोबर आहे ना, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. म्हणून सांगतो तुम्हाला, हो पांढरा पण तरी त्याच्या मनात पाप होतं, म्हणजे कोणाला तरी फसवलं त्यानं, कोणाचा तरी विश्वासघात केला. म्हणून फक्त बघून फसू नका, अंतकरण खरंच शुद्ध आहे का ते बघा. विठ्ठल 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 भरपूर फिरतायत माझ्यासारखे कीर्तनकार, काही साधू फिरतायत. पण तुम्हाला एक सांगून जाईल, जे पण आहेत वैष्णवांना सुद्धा नियम लागू केलेले, साधूंना सुद्धा नियम आहेत. पण नेमकं आता काही मुद्दाम वापरे राहणो, कारण मला चांगला जे आहेत त्यासले बोलसू, इथला मी मोठा नाही. पण जे शब्दाला लागून वागत नाही त्यांच्यासाठी मला बोलायला आवडेल. काही लोके, दुसरा नाही बरं का, साधारण लोके नाही बरं दादासाहेब. बाकीना माडकरीत भाई का रे, बाकीना महाराज आल्लक राहता झालाय आपलं दोंडाचा ना, रवी किरण आल्लक तिकच भाऊ शेत ना. बाकीना किडा पाडणार मी गो का, मग विचारतीन बाकीना. मग ऐका, पंढरपुराला जातात तुम्ही, आळंदीला जातात. आळंदीला जाताना तुम्हाला एकमेकांना काय म्हणतात, टोपीवाले बाबा बरेच बसलेत, म्हणजे वारकरीच आहेत. हो नाही, वारकरी कमीत कमी पंढरपुराला गेलेले लोक आहेत, हा माझा विश्वास आहे. टोपीवाले बाबा सगळे दिसत आहेत. तुम्ही पंढरपुराला गेलात किंवा आळंदीला गेलात तर एकमेकांना काय म्हणतात, माऊली म्हणतात. माऊली हा शब्द आपण कोणासाठी यूज करतो, माऊली आपण कोणले म्हणू शकतस, मायले, बरोबर आहे ना. मायलेच माऊली म्हणू शकतस, आणि माऊली ज्ञानोबारायांना माऊली म्हणू शकतो. मग आपण एकमेकांना माऊली म्हणतो. माऊली हा शब्द स्त्रीलिंगी आहे.
मान्य आहे तुमले बट असले मान्य आहे ना. हा शब्द स्त्रीलिंगी आहे. मग तुम्ही एकमेकांना माऊली म्हणतात. स्त्रीचं रूप तुम्ही धारण केलंय का? माणसंच आहेत ना. माणसं असल्यावर तुम्हाला माऊली शब्द चालतो. मग जर एखादा कृष्णाचा भक्त असेल आणि तो राधाचं रूप घेऊन जर कीर्तन करत असेल तर ते काय एक्सेप्ट करत नाही तुम्ही? लोकेश लेना चांगलं होताना दखू आवडत नाही. असा कोरी कोरी माटी काढतस नको रे. मन बितळ पाडामा तू न दशी जाई रे. काही काही हा एका ठिकाणी कीर्तन सप्ताह होता तुमचा 3 दिवसाचा आहे बरं का बाबाजी. एका ठिकाणी सप्ताह होता पारोड्या साईडला 7 दिवसाचा सप्ताह. 8व्या दिवशी काल्याचं कीर्तन झालं आणि तिथं एक बाईनं मला मुलगा मानलेला आहे आईनं. ती आई आता सुरतवरनं सप्ताहासाठी आलेली. तिथून फोन केला सुरतमध्ये जाऊन रडत होती आई. म्हणलं काय झालं आई? काय नाही म्हणे भाऊ तू इथला चांगला पोरे आहे म्हणे. आम्ही जोडे देखतस तुले यूट्यूबले समोर येऊन भेटस म्हणे. तू इथला दिलदार पोरे असे तरी तू नाच कीर्तन कर. तू नाच का किडा पाड तर भाऊ म्हणे. त्या आईला समजवलं. म्हणता आई तू तरी 7 दिन होती ना म्हणे. हा भाऊ. म्हणता 7 दिन मग कितला कीर्तनकार होणार म्हणे. कालाना कीर्तन धरीने 8 कीर्तनकार. म्हणता दक्षिणा कितली होती त्यासनी? काय नाही भाऊ 2100 2500 3100. म्हणतं माडी काय भाऊ म्हणे. त्या जर व्यासपीठवर उभा राहीन दोंडायचा आणि रव्यानं चावतीन ते त्यासले 2100 भेटतील ना. हा अरे व्यासपीठ साधू संतच ना सांगा नाही रे. तुम्ही दोंडायचा ना बुऱ्याना चावायच्यात ते तुम्ही मरतच तर 3100 मत करशात. विठ्ठल विठ्ठल साधू आणि संत कसे असले पाहिजे महाराज? भाव फक्त एकच असला पाहिजे. मन लागा मोरा यार फकीरी में. 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 पहिला सांगितलं कोणाची निंदा करू नका. आता दुसरा नेम वैष्णवांसाठी माळकऱ्यांसाठी. नुसतं पांढरा कपडा घालण्यात गयामा माळ घालली नाही मनीषाने आपण वारकरी वैगेत वैष्णव वैगेत असा अर्थ नाही ना. दुसऱ्यांना दुःख बी वाटायला पाहिजे की आपलं आहे आणि दुसऱ्यांना सुखमा सुद्धा आनंद व्यक्त करता यायला पाहिजे. तो खरा वारकरी. हा आता साधू सांगतो. वारकऱ्याचा अजून तिसरा नियम सांगतो. हो वारकऱ्याचा हरिपाठ पाठ पाहिजे. 15 वाद्य तरी पाठ पाहिजे. कमीत कमी काकडा पाठ पाहिजे. नाही बट जरी नाही होणं तरी चालेल दादा पण माय दुसरा माय बहीण आपली माय बहीण हा विचार कायम डोकामा पाहिजे. हा तो खानदानी वारकरी. आखो पुढे जाईन सांगा साधू कोणाला म्हणावं. खरा जर साधू असेल ना चित्रेची देखुनी कामी ना काम उपजे जयाची या मना तो संन्यासी नव्हे जाना ऐक बापा नरोत्तमा. खानदानी जर साधू असेल तर त्याच्या मनामध्ये चित्रातली बाई बघून सुद्धा वासना निर्माण होत नाही. तो खानदानी साधू. विठ्ठल विठ्ठल नाहीतर रस्त्यानं फिरत असताना भरपूर साधू दिसतात पण आमचे तुकोबाराय सांगतात मग ऐसे कैसे झाले भोंदू. 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 कर्म करोनी म्हणती साधू. ऐसे कैसी झाले भोंदू. कर्म करोनी म्हणती साधू. कर्म करोनी म्हणती साधू. अंगाला बोनी राख पुढे कोणी करती पाप. भोंदू कर्म करोनी म्हणती साधू. कर्म करोनी म्हणती साधू. अंगाला बोनी
असे जर भेटले महाराज, असे संत भेटल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती नाहीये. मग भगवंताची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी खऱ्या संतांची गाठ भेट होणं गरजेचं आहे. पण खरा साधू आणि खरा संत सहज भेटी जाईन का? हा, इतकं सोपं आहे का? अरे नुसता हात जोडून पायपडी टाईमवर भेटत नाही. खरा संत सहज भेट जाई का? विठ्ठल 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 पण खरे संत ओळखण्याची आपल्याकडे दृष्टी असणं गरजेचं आहे. आता आपण येऊ मूळ मुद्द्यावर. खरे संत जीवनात आले तर संत ओळखण्याची ताकदही आपली असणं गरजेचं आहे. आपली दृष्टी तेवढी साफसुथरी असली तरच आपण खरे संत ओळखू शकतो, अन्यथा ते शक्य नाही. अरे संतान साधू जाऊ द्या, साधारण कीर्तनकार लोकांकडनं ओळखू येत नाही, खरा संत कधी ओळखणार आहेत बाबा? विनोदात सांगेल पण अभंगाला धरूनच सांगणार आहे, अजिबात बाहेरचं मटेरियल सांगत नाही. पटेल तुम्हाला, पटवण्यासाठी सांगणार आहे. साधारण कीर्तनकार लोकांकडनं ओळखू येत नाही, खरा संत कधी ओळखणार आहे? लक्षपूर्वक ऐका. मी एका ठिकाणी कार्यक्रमाला जात होतो. कार्यक्रमाला जाताना एक काका मला स्टँडला भेटले. मला म्हटले, महाराज मी तुम्हाला युट्यूबला बघत राहतो. म्हणलं मग? माबापाचे पुण्यतिथीचं कीर्तन तुम्हाला करायचंय. म्हणलं हरकत नाही. आणि वर्षश्राद्धाचं कीर्तन तुम्हाला करायचंय. म्हणलं हो काका चालतंय. डायरीवर तारीख वगैरे लिहिली, दक्षिणा लिहिली. म्हणले महाराज फिक्स ना तारीख? म्हणलं हो. 4-5 दिवसावर कार्यक्रम होता. मला फोन आला. म्हणले रविकिरण बाबा. म्हणलं काय? जेवायला आपल्याकडे यावं लागतंय. म्हणलं हो येतो ना, पण जेवणले काय बनवू म्हणे. म्हणतं करा काहीतरी भाजी पोळी साधं साधं. महाराज नेमन सांगावं म्हणे. म्हणतं काय नाही, 1-2 भाजी बनाय टाकावं, पापडी बिपडी काय पोळी बिडी. नाही हो महाराज, पहिल्यांदा कीर्तनकार जेवाळ्यानं काहीतरी चांगलं सांगा म्हणे. म्हणतं बासुंदी पापडी कर टाक भाऊ, 1-2 भाजी कर टाक. हा म्हणे महाराज काहीतरी चांगलं सांगावं म्हणे. ओ म्हणा बाप, तू नका बुचाडा लावलो जीव करायला. म्हणजे कीर्तनकार काय खातं साहेबी माहित नाही, इथला बानट सुरूच नाही तो. मी म्हणताय उलगेल वावर मग पसारा पड जायला आपला, आता लेवाय जायला तारीख नाही म्हणाल चालणार नाही. आणि तेव्हा मी एसटीचा प्रवास करत होतो. मी बसमध्ये बसलो. ज्या गावात जायचं त्या गावाच्या स्टँडला उतरलो. पण त्या माणसाचं घर कुठे पहिल्यांदा जातोय म्हणून मला माहीत नाही. जात होतो, गावात प्रवेश केला. एक उंच ओट्याचं घर होतं आणि तिथं एक माय बसलेली ओट्यावर. ती माय ओट्यावर बसेल होती. म्हणता आई काकूकडे जाऊ, आई काकूला विचारू आमका आमका नावनं व्यक्तीनं घर कोठे शेवा असं. त्या काकूकडे जायच राहीन तो आजीकडे. तोपर्यंत ती आजीन माल बोलायली ना, भाऊ आता आहे म्हणे. माल पक्का विश्वास वे घ्या. म्हणता आजीना पोऱ्यानीच तारीख देईल शेवा आपले. म्हणजे मी बरोबर जाई राहिनो ज्या घर जावायला पाहिजे त्या घर. आजी म्हणे भाऊ आता आहे म्हणे. मी बॅग बेग वजन मग जाई राहिनो, आजीन जोडी उभा राहिनो. ते आजीन मनकडे दख म्हणे भाऊ. म्हणतं काय माडी? म्हणे भाऊ तू करम फुले कस का म्हणे. ओ म्हणा बाप, ओ म्हणा बाप रे, मी का उलगेल वावर मग पसारा पाडली ना भाऊ. म्हणतं अरे काय सरा सापडावा म्हणतं आपले. मी त्या आजीकडे देखू काय मनाकडे देखू, नेमकं चुकाई कोठे राहिना. मग मला मनामात चूक सापडणे. मनी जी बॅग होती ना, बॅगच चुकीने होती बाबा, बॅगच चुकीने होती. मला असं वाट नाही बॅग मग सत्यानाश होय ना. म्हणतं इज्जत घालाय गे आपली. घरगवती बॅग फेक दिनी. दुसरा कार्यक्रम टाइमला दुसरी बॅग लिहिणी. आमना त्या बाबा लोक पहिले फिरत नाही का, शबनम बॅग. शबनम बॅग मग फेटा ठेली ना, उपरणं ठेली ना, धोतर ठेली ना, एक शर्ट ठेली ना. ती बॅग लिहिली नाही. कीर्तनले निघू. बसना प्रवास होता कराय घ्या. पण गावाच्या पलीकडे जायचं होतं, नदीच्या काठीनं जायचं होतं मला, नदीच्या पलीकडे. मी नदीना कोपरे कोपरे चाल राहीन. तू एक भाऊ म्हैसेसले पाणी मार राहीन. बेकार हुशार आहेत तुम्ही, बिगर सांगा ना समजी घे तुमले. तो भाऊ म्हैसेसले पाणी मारांता त्याने मनकडे देख म्हणे ए भाऊ मग तशी लग रे तू का माल म्हशी बाजारणार समजी राहणार. आता विनोद वजा करायचा. मला हे विचारायचंय, जर एक साधारण कीर्तनकार तुमच्याकडनं ओळखू येत नसेल तर खरा संत ओळखू येणार आहे का? अजिबात अपेक्षा ठेवायची नाही. अजून दुसरं उदाहरण सांगतो. हो, लॉकडाऊन चालू होतं. दुसरं लॉकडाऊनना टाइमले गुरुजी कार्यक्रम चालूही झाला होता. मी बसमा बसलो. पण तव पद्धत अशी होती का कसरी, प्रवास करायचा असेल ना तोंडाला मास्क लावायचं आणि हाताला सॅनिटायझर करायचं तरच प्रवास होता. ते सर्वांना अनिवार्य होतं. म्हणजे सॅनिटायझर हाताला आणि तोंडाला मास्क. मी मास्क विकत घेतलाच नाही तेव्हा. हा फेटा माझा कंटिन्यू असतो. फेट्याचा मागचा भाग सोडलेला असतो आणि त्या मागच्या भागानंच मी असं तोंड बांधून घ्यायचो. हां, त्यांना काही असं बांधलो. हां, आता मी बांधेशनी एस टीमा बसलो
आणि ते कस कामात तब्येत बी अशी झालं त्या जरा बाहेर फिरायला नव्हती बरी होई गे बाहेर ना अंगी लाग जास हो. आता नेमकं मी असं बारक्या बुरक्यात खूप बसेल होतो तोंड बांधेशनी बाले बिले मोके हाते थोडा कमी कर टाकत म्हणे त्या बाले बिले मोके होतात. एक 60-65 वर्षनी मायवनी असं वाटणं तोंड बिन बांधिले केस बिस शेत भो बारका पटक होतो. मी बॅग ना बाजू मग मी बसेल होतो ड्रायव्हरना सीट ना मागे 60-65 वर्षनी आजी होणी म्हणे दिदी आई बॅग उचलेली हो बहीण म्हणे म्हणतं रव्यातून गेरी येले राज बॅग उचलीन वरदड काय दिनी पुरं गावी घेतो लोक उभी नाही बोललो मी येणारा फोन सुद्धा उचलू नाही. हा मला फक्त हे सिद्ध करायचंय विनोद जरी असेल पण याच्यातून मला अभंगाला अनुसरूनच बोलायचं आहे. आता तिथून मी तोंड बांधलेलं पारोड्याला उतरलो. पारोड्याला उतरल्याच्या नंतर जे ST अलाउन्स करतात त्या काकांकडे गेलो. म्हणलं साहेब मला भडगाव जायचंय बस मिळेल का. त्या काकांनी सांगितलं महाराज इथून आता बसच नाहीये 5 वाजले ना 5 नंतर तिकडे जायला बस नाही. म्हणलं काका मला कीर्तनाला अर्जंट पोहोचायचंय एक पर्याय बोलू नका मायाव एक पर्याय म्हण काय म्हणे प्रायव्हेट गाडी लागते. म्हणलं काका मला तेही माहीत नाही हो प्रायव्हेट गाडी कुठं लागते म्हणून. ते काका एवढे भारी होते का माझी बॅग घेतली म्हणले चला महाराज देतो मी सोडून. ते प्रायव्हेट गाडीवाल्यापर्यंत नेऊन सोडलं आणि त्या गाडीवाल्याला सांगितलं हे महाराजांना भडगाव जायचं महाराजांना सोड बरं का. तो म्हणला हो. ते काका चालले गेले. त्या गाडीवाल्याला म्हणतं कार भाऊ गाडी कवय काढशी 15 शिटी पुरावनात का काढलीस म्हणे महाराज. म्हणतं मी कितवा आहे म्हणे पहिला 8 फसनाद रव्या. मग आता ते तापलेली गाडी म्हणतं गाडी मग बसापेक्षा समोर दुकानी होता दुकानना वट्टावर जाई बसून तोंड बिन बांधेल तसाच अवतार मग. आणि 5:15 वेळेस जायला होतात कॉलेज सुटी जायला होती. कॉलेजना पुरे इराणतात मी म्हणा वनवाशेल निघत बसेल टाईमवर पोचायला पाहिजे बॉय गाडी कवय बरं आहे. मी देव नसू गाडीवाला आणि गाडीन मी देव सांगू गाडी भरू देऊ. कॉलेजना पुरे इराणतात तर त्याच ना महिने 1-1.5 नव्हतं टकर मकर देखणारा राहतच ना बाकीना किडा पाडणारा. हा ते टकर मकर देखणारा आणि मनकडे ध्यान गई 2 मित्रले म्हणे ऐ हो आता रे काय होणार हो भाई पोर काय भारी बसेले म्हणे. माले ही वायामात थंडा गाम चाले पोर काय भारी वीर म्हणे. आता ते आसान मारे बडा गोया वग्यात म्हणा आजूबाजूमा मुद्दाम त्या राहतच ती वयच राहत नाही का. त्या करत असा काड्या कोऱ्यानं धंदा दखेत काय मंटिंगल करेत पोर समजीस नाही त्याले असं व बडा जण फार्म भर द्या ज्यांना नंबर लाग त्यांना लाग द्या बुवा. त्यासले का तर माहिती मी पुरा नीचे ना मी वालबाई ना कुत्र वासमान मग गमटे होत दिनभर फिरावं. ते नेमकं ते मना समोर बसणार तेराले इशारा करत मस्ती करत 15 मिनिटानंतर मी ते उपरनं सोड त्याच ना म्हणा ए पोऱ्या रे भूतू असा तैत येत ना जसं काय 2.5 परतन ही काय घेऊ त्याच ना पोऱ्या आहे. मग शांत राहू ना तरी बी बाकी ना वायबार खा रे हाव दिकस असा राहा साव काय करत असेल रे म्हणतं आपली बी गाडी भरायला अजून टाईम शे जेमतेम 3-4 शिट जमवायला शेत अजून 10 लागावशेतच अजून अर्धा तास टाइमपास करीत लिहू दे म्हणतं आपला बी. मी तिथं गाणं गुणगुणायलो गाण्याचे बोल असे होते लग बग माझ्या देवाची लग बग माझ्या रायाची गळजी जुरी जायाची अन गाडी घुंगराची आली तोरल्या भायाची गाडी घुंगराची आली तोरल्या भायाची गाडी घुंगराची आली तोरल्या भायाची गाडी घुंगराची आली तोरल्या भायाची. त्याच ना म्हणा एक म्हणे आव भाऊ तो खंड्याराव ना गाणं म्हण राय नाव का गोंद्या यार म्हणे. आणि नेमकं मीच पसस आला अशा उपाधीच मा मना घर ना गोंद्या मा नाचाय की मा काहीतरी लोकांनी मला गोंद्या म्हणते ना. हा फिर नाही तुम्हाकडे बी तो व्हिडिओ मागला चालले म्हणत ज्यासनं बायकोण्या रावण्या करता हे आज ना दिन मला आवडती भाजी बनाव बायको सुद्धा ऐकत नाही त्या सुद्धा काय बी बोलतस. हा बायको सुद्धा ऐकत नाही त्या सुद्धा काय बी बोलतस. विशेष महाराज जेव्हा तुमची पडती येते ना कोण काय म्हणेन काहीच सांगता येत नाही. पहिले तरुण भावांना एक रिक्वेस्ट असेल माझ्या कीर्तनातून
तुम्ही आता जितला बी भाऊ येलेत ना सर्वांसले सांग नाही आणि तुम्हाला जितला मित्र होतीन कर ना बाहेर खेळावर ना प्रत्येकले सांगजात सोशल मीडियावर जे पण व्हिडिओ व्हायरल होतो ना तो खरा आहे का पूर्ण इन्क्वायरी करा शिवाय चुकीची कमेंट्स करू नका मायबाप. अरे लाज वाटली पाहिजे. मुसलमान धर्माचा एखादा मौलानाची मुसलमानानं बदनामी केली असं ऐकलंय का? हा एखादा मुसलमाननी मौलानानी बदनामी करी असं ऐकेले का? मग आपला हिंदूसले काय रोग होई गया महाराज असले काही नाही कमेंट्स करतस आणि एखादा आको देडच्या नाच सांगत एवढा मोठा महाराज ना असं लिख खानी म्हण डायरेक्ट असं लिख खानी समोर बोलणं बो डायरेक्ट समोर बोलणं. अरे तू ते समोर बोलीन मोक्या वे घ्या येडा तुला काय वाटणं तू बोलणं म्हणजे तू बोलता झेंडा लाई दिना का या असा बसेल बाबा राहतस ना या सुज्ञ लोके बोलणारा बोलीन चालणार जास तुमले समाधान वाटस मी बोलता तोंडवर बारी बोलणं पण आमनासारखा विचार करणारा अभ्यासू माणूस हा विचार करस प्रोजेक्ट जर इतलं खराब आहे त्या कंपनी कितली वायबारू येईन भो बरोबर आहे का नाही. हा बोलताना तारतम्य राखायचं बोलताना तारतम्य राखायचं आणि आपल्या लोकांना आपण बदनाम करतोय म्हणजे कितला वायबारपणा आहे अहो. आता आई ते असं होय की हमे तो अपनोने लुटा गैरो में कहा दम था. हा आपला आपला नीच राहतस विठ्ठल 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 ऋषी भैया दादासाहेब हां यश भैया तिघजण आता मी जेवढं सांगणार आहे तेवढं मला तिन्ही जण काढ दिजात. काही लोक ऐका बोलू नका बरं टाईमवर होई टेन्शन नका ल्या तर रांधायचं आलोय बाकी ना कीर्तन मग काय चित लागे हो का वावर रे रांधायचं आले काय नाही 15-20 मिनटं आम्ही बी आवरीलीसू काय टेन्शन नका बोलू ना पण 15-20 मिनटं बोलू ना बहिणी सोन का आवरू चाल देऊ पुरा वसूल करशाल बरं तुम्ही बसलेत म्हणल्यावर आपलं काय आहे आपले उत्पन्न निघाल पाहिजे मनपूर्व वावर करायला चित लागस. काही लोक नुसतं बोलून मोकळे होतात. आता ते तरुण भावांनी बघितलं असेल वृंदावनमध्ये प्रेमानंद बाबांचं दर्शनाला आम्ही गेलो. आमच्याकडचे काही लोक एवढे नम्र असतात. माझ्यासोबत आमच्या धुळ्याचे माजी पंचायत समिती सभापती होते एक आमचे कदम डॉक्टर साहेब होते. त्यांना फक्त प्रेमानंद बाबांना भेटायचं होतं आणि प्रेमानंद बाबा आमचे गुरुजींचे चांगले मित्र आहेत. त्या हिशोबाने म्हणे महाराज तुमच्या वतीनं लवकर दर्शन होईल गौतामे दर्शन करूनच व्हिडिओ बी त्यासनेच काढा तो व्हिडिओ मला टाक दे ना मी इन्स्टॉल टाका मग आता खुश व्हायला पाहिजे ना बाकी ना किडा पाडणारा कथा प्रेमानंद बाबा आणि कथा रवी किरण महाराज मग तू अशी लेवल बसाड शिकारे तून बापमान मावसामा फरक नाही समजत कार तुले हा जाणीव ठेवायची आपण कोणाची बरोबरी करतोय. प्रेमानंद बाबांना आम्ही भगवंत मानतो राजा तू सांगशील तर वय का अरे तू गरमातून बाप ना ऐकत नाही बेवडा तू मालची काळजी का विठ्ठल 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 एक ते म्हणे महाराज प्रेमानंद बाबा 1 रुपया लेत नाही तुम्ही 70,000 लेतच म्हणे म्हणजे त्याला ते काय माहीत नाही काबं लिहिरायनात कसान करता लिहिरायनात काहीच माहीत नाही बाकीनं नुसतं टिमक्या वाजत फिरतात. अरे जो माणूस घेतोय जो तुम्हाला 2 शब्द प्रेमाचे समजावून सांगतोय तो स्वतःहून पाप तरी कसं करेल पण हे लोकांना कळत नाही. कधी थोडा वेळ द्या बरोबर आहे का नाही वेळ देणं पडेल का नाही. हां अरे डोकं दुखतंय त्याच्यासाठी गोळी घेतल्याच्या नंतर कमीत कमी 15 मिनटं वेळ द्यावा लागेल ना तर डोकं दुखणं थांबेन बरोबर आहे का नाही. पण काही लोक गोळी वाय घे भाऊ अजून डोकं दुखणं थांबणार बानाट सुरत ना 15 मिनटं थांब रे लगेच कसं काय निकाल लागेल. जर रवी किरण महाराज 50-60-70 हजार रुपये घेत आहेत त्याचं उत्तर रवी किरण महाराजच देतील समाज विचारायच्या अगोदर बाकीला कुत्राशने भुकान नाही. विठ्ठल विठ्ठल आता ते पोरं बसलेले त्याच्यातलं एक म्हणे पोरग आहे दुसरा म्हणे अहो ते गोंद्या दिकी राय ना म्हणे मी दुसरं गवडण बोललो अजून 15-20 मिनिटं बाकी होते मी गवडण बोललो आणि गवडण काय वारकरी संप्रदायातली नाही बोललो शपक गवडण म्हणली हे निघाली गट भरण्या ये मुनीला तू जाऊ दे गट भरण्या ये मुनीला मला रे अडवून कोण दिला मला रे अडवून
त्याच ना म्हणा एक म्हणे आव भावते तमासाण्या गवडणी म्हण राय ना म्हणे अवकातात पार्टी ना शेगू म्हणे. आता विनोद वजा करायचा आहे. एक कीर्तनकारला बघितल्याच्या नंतर कोणी म्हणतं मुलगी असेल का, कोणी म्हणतं गोंद्या वय का, कोणी म्हणत तमासामा काम करत वय का. जर एक साधारण कीर्तनकार जर ओळखू येत नसेल तर खरा संत कधी ओळखणार आहे. आणि खरा संत जीवनात सहजासहजी येत नाही. किती अवघड आहे सांगू का. हे बहु अवघड आहे संत बेटी, 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 बहु अवघड आहे संत जग जेटे करुणा करे, परी जग जेठी करुणा केली. नारायण हे बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी कृपा केली. ऐसे वर्म मज दावी नारायण, ऐसे वर्म मज दावी नारायण. दादा खरे संत जीवनामध्ये आल्याच्या नंतर सहज भेटत नाही. आणि जर आलेच तर ओळखण्याची दृष्टी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि खरे संत जर ओळखले त्यांच्या पायी लोटांगण घातलं तर फायदा काय आहे. महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम हरी प्राप्तीचे उपाय